हॅलो गाईज, आपल्याला आजच्या या लेक्चर मध्ये वातकलाकली अध्याय 1 शॉर्ट मध्ये कव्हर करायचा. तुमच्या सिलेबस प्रिंट मधला जरी हा शेवटचा अध्याय असला तरीही याच्यावर हमखास एससीक्यू असतोच. ठीक आहे, म्हणून पुढील जे काही 20 ते 25 मिनिटाचं हे लेक्चर होणार आहे ते अत्यंत केअरफुली ऐकायचं आहे. इथे तुम्ही हे लेक्चर केल्यानंतर पुन्हा तुम्हाला त्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागणार नाही. ठीक आहे, म्हणून इथे तुमचं 100% फोकस इथं असलं पाहिजे. सगळ्यात आधी वातकलाकली अध्याय म्हटलं की 6 क्वेश्चन्स आठवले पाहिजे. ओके, या अध्यायामध्ये आहेच काय? वाताबद्दल 6 क्वेश्चन्स आहेत, पित्ताचे कार्य आणि कफाची कार्य देत. एवढा साधा सोपा हा अध्याय आहे. मग ते कोणते 6 क्वेश्चन्स आपल्याला आठवले पाहिजे? आधी ते क्वेश्चन्स आपण पाठ करून घेऊया, म्हणजे त्या क्वेश्चन्सचे आन्सर्स आपल्याला शोधायला खूप सोपंच आहे. ठीक आहे, तर पहिला क्वेश्चन होता आत्रेयांचा. वेगवेगळ्या आत्रेयांनी वेगवेगळे क्वेश्चन्स मांडले आणि त्याचं समाधान म्हणून आपल्याला त्याचे आन्सर्स भेटतात. ठीक आहे, तर आपल्याला आत्रेयाचे नाव लक्षात राहिले तर ठेवा, कंपल्सरी नाहीये, परंतु जे 6 क्वेश्चन्स होते ते 6 क्वेश्चन्स लक्षात राहिलेच पाहिजे. ओके, त्यातला सगळ्यात पहिला क्वेश्चन होता वायूचे गुण. आता वायूचे गुण कोणाला माहिती नसणार आहे? फर्स्ट इयरला आलेला प्रत्येक विद्यार्थी सगळ्यात आधी वायूचे गुणच करतो. तत्र वृक्ष हे जे वायूचे गुण आहेत तेच इथे सांगतात, पण 1-2 गुण जे आहेत ते वेगळे आहेत ते आपल्याला बघायचे. नंतर वायूचा प्रकोप कोणत्या कारणामुळे होतो आणि वायूचं प्रशम का होतं ह्याची तुम्हाला काही कारणे सांगितले. त्यानंतर पुढे असे कोणते भाव पदार्थ आहेत जे की वायूचं प्रशम करण्यासाठी उपयुक्त आहेत आणि प्रकोप करण्यासाठीही उपयुक्त आहेत. पुढे 5 नंबरचा क्वेश्चन बघा, वायूचे कार्य. यावर सेपरेट शॉर्ट नोट लिहा म्हणून येते, त्यामुळे याचा श्लोक तुम्हाला पाठ करायचाच आहे वायूच्या कार्यांचा. त्यानंतर जो बाह्य सृष्टीमध्ये वायू आहे, ओके, बाह्य सृष्टीमधल्या वायूचे प्रकोप आणि प्रशम जर झाला तर काय लक्षणं दिसतात? मग त्याच्यामध्ये जल, भूमी ह्याच्या रिलेटेड तुम्हाला ते लिहायचंय. एकदम बेसिक लेवलचं आहे, फक्त तुमच्या कानावर एकदा पडलं पाहिजे. ओके, बाह्य सृष्टीमध्ये वायूच्या प्रकोपाची काय कारणे आहेत आणि प्रशमाची काय कारणे आहेत, आणि त्यानंतर जर प्रकोप प्रशम झालं तर त्याचं कार्य कशा पद्धतीने होतं. ओके, प्रकोप झाला तर कार्य कशा पद्धतीने बाह्य सृष्टी चालतं आणि प्रशम झाला तर कशा पद्धतीने चालतं. हे 6 क्वेश्चन. फर्स्ट वायूचे गुण, प्रकोपाची कारणे, प्रशमाची कारणे, भाव पदार्थ जे की प्रकोप आणि प्रशम घडून आणतात, वायूचे प्रमुख कारणे किंवा प्रधान कार्य म्हणू शकता तुम्ही. नंतर प्रकोपाची जे काही आपल्या बाह्य वातावरणामध्ये आजूबाजूला जो काही वायू आहे, संचारी वायू आहे, त्याच्या प्रकोपाची आणि प्रशमाची आपल्याला काय लक्षणे दिसतात ते लिहायचंय. आणि प्रकोप प्रशमाची काय आपल्याला कार्य घडतं, कशा प्रकारे आपली सृष्टी चालते त्यानुसार ते तुम्हाला बघायचं. ओके, वायू इतका महत्वाचा. 3 दोषांमध्ये सुद्धा वात सगळ्यात आधी सांगितलंय, कारण की पूर्ण सृष्टी वायूवर डिपेंड आहे. ओके, हे 6 क्वेश्चन्स का आले? हे 6 क्वेश्चन्स तुम्हाला एकाखाली एक लिहून घ्यायचंय. तर या 6 क्वेश्चन्सचा आपण एका क्वेश्चनचं जे काही क्वेश्चन आहे त्याचे आन्सर्स काय आपल्या आत्रेयाने दिले ते आपण बघूया. ओके, श्लोक एकच आहे पण तो करायचाच आहे, कारण की त्याला ऑप्शन नाहीये. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकतात. ओके, पहिला क्वेश्चन होता वायूचे गुण. वायूच्या गुणामध्ये बघा, वृक्ष, लघु, शीत, दारुण, खर आणि विशद, म्हणजे वायूचे 6 गुण चरकाचार्याने सांगितले. तुमचा हा एमसीक्यूचा पॉइंट झाला. चरक संहितेमध्ये वायूचे किती गुण आले? 6. कोणते कोणते? वृक्ष, लघु, शीत, दारुण, खर, विशद. ओके, आपण अष्टांग मध्ये काय बदलतोय? तत्र वृक्ष, लघु, शीत, खर, सूक्ष्म, अचलो, नील. ओके, इथे थोडेसे तुम्हाला वेगळे गुण बघायला भेटतात. चल हा गुण यांनी सांगितलेला नाही. ठीक आहे, असा कंपॅरेटिव्ह स्टडी करा तुम्ही, तुमच्याकडे वेळ आहे. क्लिअर? हे कोणी क्वेश्चन विचारला होता? जे कोणते शाकृतयन ह्या ऋषी मुनींनी क्वेश्चन विचारला होता की
वायूचे गुण काय असतील? कारण की आपण अष्टांगमध्ये वायूचे वेगळे बघितले, पण चरकाचार्यांमध्ये जे चरक संहिता लिहिणारे प्रमुख होते त्यांनी क्वेश्चन विचारला की वायूचे कोणते गुण आहे ज्याच्या आधारे आपण वायूला ओळखू शकतो. तर हा कोणी विचारला? शाकृत्या यांनी विचारला. ओके. नंतर प्रकोप आणि प्रशमनाची काय कारणे आहेत? आपला दुसरा आणि तिसरा क्वेश्चन. प्रकोप प्रशम हा कोणी क्वेश्चन विचारला? कुमार क्षीर भारद्वाज आणि बाल्लिक भीषक कांकायन यांच्या मतानुसार. तुम्हाला लक्षात राहिलं तर लक्षात ठेवा, नसता नका ठेवू, फक्त त्याचे आन्सर्स लक्षात ठेवा. सेकंड क्वेश्चन आहे प्रकोपाची काय, प्रकोप कशा प्रकारे घडतं आणि प्रशम कशा प्रकारे घडतं? तर समान गुण युक्त पदार्थांचा जर सेवन केलं तर प्रकोप होतो आणि विपरीत गुणयुक्त पदार्थांचं सेवन केलं तर प्रशम होतं. म्हणजे वायूचा आपण वृक्ष गुण बघितला, वृक्ष गुणयुक्त पदार्थांचं सेवन केलं तर काय होणार? प्रकोप होणार. आणि जर वृक्ष गुणाच्या अपोजिट गुणाच्या पदार्थांचं जर सेवन केलं आपण तर तिथं काय होणार? प्रशम होणार. ओके. एकदम सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत आणि त्याचे सोपे सोपे आन्सर्स आहेत. अशाच पद्धतीने तुम्हाला याचे आन्सर्स लिहायचे आहेत. ओके. फर्स्ट गुण झाला प्रकोप आणि प्रशमनाची कारणे झाली. आता तिसरा बघा, बडीश धामार्गव यांच्या मते, इथे खाली ऋषींचे नाव दिलेत, बडीश धामार्गव यांच्या मते वात नियंत्रणाची काय गुरु किल्ली आहे? म्हणजे वाताचा प्रकोप होऊ या प्रशम होऊ. आपण जे भाव पदार्थ वाला चौथा क्वेश्चन म्हटला होता की वाताचा प्रकोप झाला किंवा प्रशम झाला तर आपण काय करू शकतो, तर त्याचे हे तुम्हाला आन्सर सांगितले. सिंपल आहे. वायूचा जो प्रकोप घडून आणणारी कारणे आहेत, मग त्याच्यामध्ये काय येणार? वृक्षता येणार, लघुता येणार, शैत्य, दारुणत्व आणि सुशिरता. ओके. यामुळे काय होणार? वायूचा प्रकोप होणार. मग याच्या अपोजिट गुणात्मक पदार्थ दिले तर काय होणार? आपोआप प्रशम वायूचा होणार. ओके. मग त्याच्या विरुद्ध काय? वृक्षतेच्या विरुद्ध स्निग्धता, लघुतेच्या विरुद्ध गुरुता, शीतताच्या विरुद्ध उष्णता. म्हणजे आपल्याला जे 20 गुण आपण बघितलेले आहेत तेच 20 गुण इथे लिहायचे. मग प्रशमनाची कारणे काय? स्निग्धता, गुरुता, उष्णता, श्लक्ष्णत्व, मृदुत्व आणि घनत्व. ओके. क्लिअर? एकदम अपोजिट विचारलेले क्वेश्चन्स आहेत आणि त्याचे आपण अपोजिटच आन्सर लिहायचे. प्रकोपाची कारणे हे झाली, प्रशमनाची कारणे ही झाली. मग जर प्रकोप झाला तर तुम्ही काय करणार? प्रशम होणाऱ्या गुणधर्मात्मक तिथं भाव पदार्थांचा वापर कर. ओके. आणि जर प्रशम झाला असेल म्हणजे वात कमी झाला असेल तर प्रकोप घडणारे म्हणजे वृक्षता, लाघवता, शीतत्व हे पदार्थ तुम्ही तिथे वापर. ओके. क्लिअर हा पॉइंट सगळ्यांना? आता पुढचा क्वेश्चन बघा, वायूचे प्राकृत कार्य. ओके. 5 नंबरचा क्वेश्चन, वायूचे प्राकृत कार्य. हा श्लोक पाठ करायचाच आहे. जर श्लोक होत नसेल तर 1 2 3 4 अशी नंबरिंग देऊन तुम्ही तिथे जे वर्ड्स आहेत ते वर्ड्स दिसायला तसे पाठ करू शकता. फर्स्ट, वायू तंत्र यंत्रधर, म्हणजे ज्या प्रकारे मशीन चालते, एखादी मशीनचं कोणतंही कार्य ज्या प्रकारे चालतं, मेकॅनिझम ज्या प्रकारे असतं त्या प्रकारे शरीराचं मेकॅनिझम चालवण्यासाठी वायूच लागतो. ओके. यंत्रासारखा आपल्याला तिथं वायूचा उद्देश केलेला आहे. वायू तंत्र यंत्रधर प्राण उदान समान व्यान अपान आत्मा. म्हणजे इथं थोडक्यात काय सांगितलंय? वायूचे प्रकार सांगितलेले आहेत. त्याचबरोबर आत्मा, आत्म्यावर नियंत्रण पण कशाच असतं? वायूचंच असतं. प्रवर्तक चेष्टानाम उच्चवचानाम. प्रवर्तक चेष्टा म्हणजे आता मी जे काही बोलण्याची क्रिया करते, कोणतीही क्रिया असू द्या, बोलण्याची, चालण्याची, खाण्याची, पिण्याची, प्रत्येक क्रिया ही वायूवरच डिपेंड असते. त्याला प्रवर्तक चेष्टाना म्हणजे कार्य करण्यासाठी, उत्साहित करण्यासाठी किंवा कार्य करा तुम्ही असा म्हणणारा कोण? वायूच असतो. उच्च अवचाना म्हणजे बोलण्याची क्रिया. नियता प्रणेताच्च मनसा, मनावर जे काही नियंत्रण आहे ते पण वायूचंच कार्य आहे. सर्व इंद्रियानाम उद्योजक, पंच इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय या सगळ्यांना काम करण्यासाठी कोण प्रोत्साहित करतं? तर तो वायूच. सर्व इंद्रिय अर्थानाम अभिऊढा. हे बघा, इंद्रियाचं कार्य तर घडतंच, पण इंद्रियाचं काय कार्य आहे? त्याचे जे काही अर्थ आहे, जसं की चक्षु इंद्रियाचं पाहणे, रूपदर्शन हे आहे, ह्याचं पण कार्य वायूच घडून आणतं.
ठीक आहे, म्हणजे त्या इंद्रियाचं जे काही प्रमुख कार्य आहे त्या इंद्रियांना अर्थनाम, इंद्रियाचा जो अर्थ आहे ते पण वायूमुळे सुरळीत चालतं. पुढे सर्व शरीर धातू विव्हकर, शरीराचे जे काही सप्त धातू आहेत, 3 मल आहेत, या सगळ्यावर काय करतं, वायू नियंत्रण ठेवतं. संधान कर शरीरस्य प्रवर्तको वाचा, संधान करणे, शरीरामध्ये जे काही प्रवर्तकाच्या क्रिया आहेत, बोलण्याच्या क्रिया आहेत, प्रकृतीच्या रिलेटेड जे काही असेल ते सगळं काय करतं, वायूच करतं. ओके, त्यानंतर प्रकृती स्पर्श शब्दयोः श्रोत्र स्पर्शनयोर मूलम हर्ष उत्साहो योनी. सेम इथं जो आपण म्हणतो सर्व इंद्रियानाम अर्थानाम अभिओढः, म्हणजे सर्व 5 इंद्रियाचे जे अर्थ आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध, ह्याचं उत्साहित करणे, ह्याचं मूळ कारण काय, वात आहे. हर्ष उत्साह, शरीरामध्ये हर्ष उत्साह, एखाद्या गोष्टीमध्ये आनंद होणे, म्हणजे सगळ्या मानसिक क्रिया ज्या आहेत त्या पण वायूमुळेच होतात. समीरनो अग्निः दोष संशोषण, दोष म्हणजे वात दोष होता, वाताचं कार्य करतच, पण पित्त आणि कफ यांच्यामध्येही वाताचंच कार्य सुरू असतं. कारण की जरी आमाशयामध्ये जरी पित्त असलं तरी ते पित्त सगळीकडे पोहोचवण्याचं कार्य कोण करणार, वातच करणार. म्हणजे धातू, मल आणि दोष या सर्वांवर वायूचंच नियंत्रण आहे. क्षेप्ता बहिल मुलानाम स्थूला अनुस्त्रोतसा, स्थूल आणि अनु दोन्ही स्त्रोतसामध्ये असतो. करता गर्भिणी कृत्यानाम, म्हणजे गर्भामध्ये जे काही 9 महिने बाळाची हालचाल होत असते तिथे पण वायूच जबाबदार असतो. आयुष्यानुवृत्ती प्रवृत्ते भू भवतेः कुपितः, म्हणजे वर सांगितलेले जे काही कार्य आहेत ते प्राकृत वायूचे आहेत. विकृत झाला तर ह्याच्या अपोजिट सगळे कार्य घडणार. ओके, हे झाले वायूचे कार्य. तुम्हाला आता इथे काय लक्षात ठेवायचं हे बघ. लक्षात एवढं ठेवायचं तुम्हाला, सगळ्यात आधी फर्स्ट 1 2 3 4 अशा नंबरिंग लिहा. वायू तंत्र यंत्र धर. सेकंड इथं फक्त तुम्हाला प्रकार सांगितलेत, प्राण उदान समान व्यान अपान आत्मा. ओके, प्रवर्तको चेष्टानाम उच्च वचानाम, एकच शब्द आहे, एकाच लाईन मध्ये तो शब्द आला पाहिजे. प्रवर्तक चेष्टानाम उच्चानाम वचानाम, नियता प्रणिताच मनसा 4 नंबर. सर्व इंद्रिय उत्तेजक, सर्व इंद्रिय अर्थानाम अभिओढः. ओके, सर्व इंद्रिय उत्तेजक, सर्व इंद्रिय अर्थानाम अभिओढः. 6 7 सर्व धातू व्यवकर, सर्व शरीर धातू व्यवकर, म्हणजे सर्व वरून 3 लिहायचे. सर्व इंद्रियानाम उत्तेजक, सर्व इंद्रियानाम अभिओढः आणि सर्व शरीर धातू व्यवकर. ओके, तर संधानकर शरीरस्य प्रवर्तको वाचः. तुम्ही हे जरी 10 लक्षात ठेवले तरी सफिशियंट. ठीक आहे, फक्त ह्याला तुम्हाला चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करता आलं पाहिजे. प्रवर्तको वाचः इथपर्यंत हे 10 शब्द जरी पाठ केले तरीही सफिशियंट आहे. खालच्या 3 लाईनचं फक्त एक्सप्लेनेशन तुम्हाला तिथं लिहिणं एक्सपेक्टेड. ओके, काय काय लक्षात ठेवणार, वायू तंत्र यंत्र धर, प्राण उदान समान व्यान अपान आत्मा, प्रवर्तक चेष्टानाम उच्च अवचानाम, नियता प्रणिताच मनसाः, सर्व इंद्रियानाम उद्योजक, सर्व इंद्रिय अर्थानाम अभिओढः, सर्व शरीर धातू व्यवकर. ओके, हे 3 एकाच कॉलम मध्ये टाका तुम्ही. तर संधानकर शरीरस्य प्रवर्तको वाचा. बस एवढंच 10 लक्षात ठेवा. वायूचे कार्य झाले तुमचे. आणि खालच्यांचं एक्सप्लेनेशन लक्षात ठेवा, जे की मी तुम्हाला प्रत्येक शब्दाचं एक्सप्लेनेशन सांगितलं. इथं तेच प्रमुख कार्य सांगितलेत वायूचे. नियता प्रणिताचे मनसा, म्हणजे मनावर नियंत्रण आहे सगळ्या शरीरामध्ये, वायूचंच नियंत्रण असतं. प्राण उदान समान व्यान अपान आत्मा, वायूचे प्रकार सांगितलेत. शब्द स्पर्श श्रोत्र स्पर्श मूल, म्हणजे पंचेंद्रियाचे अर्थ, त्यावर वायूचा कंट्रोल. आणि सर्व शरीर धातू व्यवकर आणि संधानकर, म्हणजे इथे प्रमुख 4 कार्य सांगितलेत. पण मी तुम्हाला आधीच्या स्लाइड मध्ये सांगितलेले 10ला 10 कार्य तुम्हाला पाठ करायचेच, त्याला एक्सक्यूज नाही. ओके, हा आता बाह्यसृष्टीमध्ये आपण बाह्यसृष्टीचं म्हटलं होतं की बाह्यसृष्टीमध्ये जेव्हा प्राकृत वायू असतो तेव्हा काय घडतं आणि विकृत वायू असतो तेव्हा काय घडतं. प्राकृत वायू असेल तर संपूर्ण ब्रह्मांड, म्हणजे थोडक्यात पृथ्वी घ्या तुम्ही. पृथ्वीचे धारण करणे,
सूर्य, चंद्र, नक्षत्र यांची गती निश्चित करणे हे सगळं कार्य वायूचं आहे. ओके. किंवा पृथ्वीवर जे काही वनस्पती आहेत, वृक्ष आहेत, माती आहे, ही ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांवर नियंत्रण वायूचंच असतं. ओके. म्हणजेच त्याला धारणकर्ता म्हटले पृथ्वीचं. त्यानंतर वातावरणामधील अग्नी प्रज्वलित करणे. पृथ्वी रिलेटेड झालं, आता अग्नी रिलेटेड. जे काही वातावरणामध्ये अग्नी आहे, जलीय भाग आहे, वर्षा आहे, याच्यावर पण वायूचंच नियंत्रण असतं. ओके. अग्नी प्रज्वलित करणे, वर्षा व जलाचं वहन करणे आणि ऋतूंचे विभाजन व स्वपरिणती. म्हणजे आपल्याला 6 ऋतू 12 महिन्यात डिवाइड केलेले आहेत. परंतु जर आपण आत्ताच्या काळात बघितलं तर उन्हाळ्याच्या 1 महिना आधीच आपल्याला कडक ऊन लागायला सुरुवात होते. हिवाळ्याच्या 1 महिना आधीच आपल्याला थंडी वाजायला सुरुवात होते. म्हणजे हे कशाचं? विकृत वायूचं लक्षण आहे. त्यामुळे ऋतूचे विभाजन, वर्षा, जलवहन आणि अग्नीचं प्रज्वलन काय काय करतं? वायूच नियंत्रित करतं. आणि जैविक जे काही पुष्प आहेत, फळे आहेत, बीज आहे, बीजाचं जे काही अंकुर नाही, म्हणजे आपण बीज पेरायचं काम करतो जमिनीमध्ये, पण ते वर येण्यासाठी वायूच लागतो. ओके. आपण म्हणतो की बीज वर येण्यासाठी पाणी गरजेचं आहे, पण पाण्याबरोबरच वायूही तितकाच गरजेचा आहे. त्यानंतर पिकाची वृद्धी करणे आणि त्याला स्थिरता प्राप्त करून देणे वायूचं कार्य आहे. ओके. हा तुमचा 6 नंबरचा क्वेश्चन होता. प्राकृत वायूची काय कारणे आहेत, किंवा प्राकृत वायू असेल तर ते कशा प्रकारे कार्य करतं बाह्य सृष्टी. तर त्याला 3 भागात डिव्हाइड करा: ब्रह्मांड, वातावरणीय आणि जैविक. ओके. त्यानुसार तुम्हाला आणखीन एक्स्ट्रा यामध्ये ऍड करायचं असेल करू शकता. नंतर आता तोच वायू, जो वायू जीवन देणारा म्हटलेला आहे, संधानकर म्हटलेला आहे, वायू तंत्र यंत्र धर म्हटलंय, पण तो जर वायू प्रकुपित झाला तर मात्र सगळं काही बिघडतं. ठीक आहे. जी आतापर्यंत लक्षणं बघितली त्याच्या पूर्ण अपोजिट लक्षणे आता बघायची. भौगोलिक विध्वंस होतो, म्हणजे जे काही भूकंप येण्याचे प्रमाण वाढलेले आहेत, ज्वालामुखीचे प्रमाण वाढले असेल, ते सगळे कशामुळे होतं? विकृत वायूमुळे होतं. पर्वत, शिखरे यांचा ऱ्हास, वृक्ष उन्मूलन म्हणजे मुळापासून वृक्ष उकडून बाजूला पडतात, हे पण वायूमुळेच. सिंपल, जर जास्त पाऊस पडत असेल आणि पावसाबरोबर वारा असेल तर मोठे मोठे झाडे हे मुळापासून उकडून रस्त्यावर येऊन पडलेले बघतो आपण, ते विकृत वायूचं लक्षण आहे. भूकंप, समुद्रपीडन आणि जलाशय पीडन हे काय झाले? त्याचे भौगोलिक विध्वंस झाला. त्यानंतर युगांत विविध काय येतात? प्राण्यांमध्ये विविध रोगांची साथ पसरणे, जसं की करोना. करोना माहिती आहे, एकमेकांच्या श्वासातून करोना पसरत होता. श्वास म्हणजे हा वायू आहे आणि वायूमधूनच करोना पसरत होता. जगातील पदार्थांचा विध्वंस करणे, तसंच मेघ, सूर्य, अग्नी, वायू यांची निर्मिती आणि ती विकृत पद्धतीने निर्मिती करणे हे वाताचंच कार्य. तसंच अनैसर्गिक घटना म्हणजे काय? आकाशातून पाऊसच पडला पाहिजे, पण त्या ठिकाणी जर मत्स्य, बेंडूक, रक्त इत्यादी जर आकाशातून पडत असेल, वर्षाक्रम बिघडणे, मेघगर्जना अत्याधिक प्रमाणामध्ये होणे हे विकृत वायूचेच कारण आहे. ओके. बुकमध्ये तुम्हाला पॅरेग्राफ फॉर्म मध्ये दिलंय, पण तुम्ही असं 3 स्टेप मध्ये जर लिहिलं तर एक्झामिनरवर पण खूप छान तुमचं इम्प्रेशन पडेल. ठीक आहे. त्यामुळे ह्या ज्या काही नोट्स आहेत त्या नोट्स अशा फॉलो करा, हे तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायला मदत होईल. आणि आपण खूप सारं वाचतो, पण त्यामधलं नेमकं काय लिहायचं हे कळत नाही आपल्याला. ओके. हे झालं विकृत वायूचं. इथं आपले क्वेश्चन संपतात. आणि या अध्यायामध्ये सांगितलेला एक सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे पित्त आणि कफाची कार्य. सगळ्यांना असं वाटतं की पित्त आणि कफाची कार्य ही फक्त अष्टांगने सांगितले, वाग्भटाने सांगितले, पण तसं नाही. पित्त आणि कफाची कार्य ही ऍक्च्युअल मध्ये चरकांनी 12व्या अध्यायात वात कलाकली अध्यायात सांगितलेत. एमसीक्यूचा पॉइंट आहे, तुमच्या पीजीच्या एक्झाम मध्ये सुद्धा हा एमसीक्यू आलेला आहे. ओके. तर बघा, सिंपल कार्याचं डिवायडेशन आपण 2 ह्याच्यात केले, शारीरिक आणि मानसिक कार्य. वाताची कार्य बघितलेत आपण, काय? शरीराचं धारण, हालचाली, धातूंचं मल प्रवृत्ती, अग्निप्रेरक, हे सगळे वाताची कार्य आपण खूप मोठे बघितले. मानसिक मध्ये मनाचे कार्य, इंद्रिय ज्ञानाचे ग्रहण, हर्ष, उत्साह, म्हणजे जो आपण मोठा श्लोक बघितला त्याचंच डिवायडेशन केलं. आता मेन 2 बघायचे. पित्ताची कार्य आपल्याला माहिती आहे, पचनशक्ती. ओके. पक्ती अपक्ती म्हणजे पचन होणे किंवा पचन न होणे दोन्हीही पित्तावर डिपेंड आहे. त्याचबरोबर
उष्णता, वर्ण, वैवर्ण्य हे काय पित्ताचं कार्य. आणि मानसिक मध्ये दर्शन अदर्शन म्हणजे डोळ्यामध्ये पित्त आहे, त्या पित्तामुळे रूपदर्शन होतं. ते होणार की नाही हे पित्तावर डिपेंड आहे. शौर्य, भय, क्रोध, हर्ष. पित्त प्रकृतीचे लोक खूप चिडचिड करतात, रागराग करतात. हे सगळं काय त्यांचे मानसिक कार्य झाले पित्ताचे. ओके. आणि त्याच ठिकाणी बघा कफाची कार्य काय असतात? बुद्धिमान, मोह असा असणारा, ज्ञान, अज्ञान, उत्साह, आलस म्हणजे अपोजिट कार्य. प्राकृत कफ असेल तर उत्साह, विकृत कफ असेल तर आलस्य. प्राकृत कफ असेल तर ज्ञान, विकृत असेल तर अज्ञान. आणि शारीरिक कार्यामध्ये दृढता, शैथिल्य, त्याचबरोबर पुष्टी, कार्श. प्राकृत असेल तर पुष्टी होईल, विकृत असेल तर कार्श होईल. आणि वृषता म्हणजे प्रजनन क्षमता, शुक्र धातूची जी काही वृद्धी होते ते कफाच्या गुणांमुळेच होते. ओके. हे झालं तुमचं कार्य, वात, पित्त आणि कफ. ओके. इथं तुमचा हा एक 20 मिनिटांमध्ये आपण अध्याय संपवलेला आहे आणि खूप महत्वाचा अध्याय आहे. फास्ट मध्ये थोडं का घेतलंय, कारण की तुम्ही जेवढं आधीपासून बघत आलेला आहात अष्टांगमध्ये आणि चरकमध्ये, ते सगळं इथं फक्त एका ठिकाणी कोलाप करून तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे हा अध्याय बिलकुल स्किप करायचा नाहीये. हा अध्याय तुम्हाला आलाच पाहिजे. 8 क्वेश्चन वाताचे, पित्ताचे प्राकृत कार्य आणि कफाचे प्राकृत कार्य. ठीक आहे. समजलं सगळ्यांना?